नागपुर की जूनी मंगलवारी इलाके में दुष्कर्म मामले से जुड़ा हत्या के प्रयास का गंभीर मामला सामने आया है। इस प्रकरण में लकड़गंज पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए मामला दर्ज किया। पुलिस ने 3 आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। फिलहाल मामले की आगे की जांच लकड़गंज पुलिस कर रही है। 5 तारखेला रात्री 10:30 ते 1:30च्या दरम्यान जुनी मंगळवारी येथे काही लोकांमध्ये मारामारीच्या घटना घडल्या होत्या। त्यामध्ये एका पार्टीकडून यापूर्वी गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये 307 सारखा जीवे ठार मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यामध्ये आपण 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यापैकी एक लहान मुलगी आहे, मायनर मुलगी। त्या मुलीला फिर्यादीच्या लोकांकडून मारहाण, मॅन हँडलिंग आणि तिचा विनयभंगाचा प्रकार घडला होता। त्याबाबत काल तिने तक्रार दिल्यावरून आपण काल गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आदर्श तांबे, सुनील गवतेल, रजत सफेलदर, गोलू बेवनेरे अशा 5-7-8 लोकांच्या विरुद्ध तिने मारहाणीची, विनयभंगाची तक्रार दिलेली आहे। त्याच्यावरून सदरचा काल रात्री गुन्हा पोक्सो आणि मारहाणीच्या गुन्ह्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याचा तपास WPSI सोनल शिंदे करत आहे। आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे। याच्यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये जीवे ठार मारण्याच्या गुन्ह्यामध्ये देखील आरोपींना अटक करून न्यायालयात प्रोड्यूस करण्यात आलेले आहे। 7 तारखेपर्यंत त्यांची कोठडी आहे। हे दोन्ही क्रॉस गुन्हे दाखल झालेले असून दोन्हींवरती कारवाई चालू आहे। दोन्ही गटामधल्या लोकांवरती यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी जो जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल झाला त्याच्यामधील तिन्ही आरोपींवरती यापूर्वी 307 चे गुन्हे दाखल आहेत। तसेच चाकूचा प्राणघातक शस्त्राचा वापर करून केलेले गुन्हे दाखल आहेत। तसेच काल मुलीने जे दाखल केले आहेत त्याच्या विरुद्ध जे आरोपी आहेत त्या आरोपींविरुद्ध देखील यापूर्वी दंगा करणं, गर्दीमध्ये बेकायदेशीर जमवून गुन्हा करणं अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे आपण दोघांचे क्रॉस गुन्हे दाखल करून दोन्हींवरती आपण कारवाई करत आहोत।